नमस्कार, मी नेहा शर्मा आणि आपण पाहत आहात महाआशापुरी न्यूज। चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। शहादा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या बैठकींना वेग, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य, प्रचार योजना व संघटन बांधणीसाठी हालचाली सुरू। आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहादात राजकीय हालचालींना वेग आलाय। विविध राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी आणि मतदारसंघातील रणनीती ठरविण्यासाठी बैठकींचे आयोजन सुरू केले आहे। या बैठकींमुळे संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच विविध स्थानिक आघाड्या आणि नव्या पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांची ताकद आजमावण्यासाठी बैठकींची मालिका सुरू केली आहे। काही ठिकाणी वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना भेट, मार्गदर्शन केले, तर काही ठिकाणी आगामी निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा रंगली। बैठकांमध्ये स्थानिक प्रश्नांवर, विकासाच्या कामावर आणि मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षांवर विशेष भर दिला जात आहे। प्रचाराच्या रणनीतीत सोशल मीडिया प्रचार, घराघर संपर्क मोहीम आणि युवक कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पक्ष स्रोतांकडून मिळाली। दरम्यान शहादा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातही राजकीय घडामोडींना वेग आलाय। काही नेत्यांनी पक्षांतरांच्या हालचालींना सुरुवात केल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात शहाद्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी वर्तविली आहे। या घडामोडींमुळे मतदारांमध्येही उत्सुकता निर्माण झाली असून प्रत्येक पक्षाने आपापल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत। निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रचार यंत्रणा अधिक वेगाने कामाला लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आशापुरी न्यूजसाठी कार्यकारी संपादक राकेश गवडे यांचा रिपोर्ट। आजसाठी इतकंच। अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।